नमस्कार, मी आयशा सय्यद थेट वारीतून तुमच्या सगळ्यांचं ग्राउंड टाउन मध्ये स्वागत करते. वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या भागातून आलेले लोक वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. अनेकच रामनामाचा आणि विठ्ठलाचा गजर करत हे सगळे पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. भजन कीर्तन करत गवळणी गात हे सगळे आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेत. यावेळी त्यांच्या मनामध्ये काय भाव असतो, त्यांच्या भावना काय आहेत आणि पांडुरंगाला भेटल्यानंतर ते काय मागणार, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत आपण त्या सगळ्या वारकऱ्यांशी बोलूयात. आनंदी सोहळा एवढाच आहे. आपल्या चंद्रभागेला महापूर कसा येतो, आता एक माणसाचा महापूर आहे. गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, पताका काठीला विठ्ठला, वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला. हे लहानपणापासूनच वडिलापासूनच आहे, वडिलापासून आजकाल नाही आहे. ज्या टायमाला रथ नव्हता तेव्हापासून आहे, रथ नव्हता तेव्हापासून आहे. गाडीवर रथ, गाडी बैलावर ठेवायचं आणि मग चालत जायचं. माणसं किती महाग, 14 माणसं, मोहर 14 माणसं, एवढ्यापर्यंत चाललेलं आहे. आम्ही पुढच्या पुढे 75 आहे, माझं वयच 75 आहे. मग बघा आता 75 पर्यंत चालूच आहे. आणि माझं काही दुखत नाही, खुपत नाही, काही नाही, निवांत मध्ये जातो. सुख म्हणजे वारी आणि वारी म्हणजे सुखच आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, काशी केली, कुठे जा तुम्ही, काशी केली, केली द्वारका, केली द्वारका, पण पंढरीच्या पांडुरंगासारखा देव नाही दुसरा सारखा. म्हणजे पांडुरंग परमात्म्यासारखा दुसरीकडे कुठं सुखच नाही. पूर्वजन्मी असे दयाचे पदरी, पूर्वजन्मी असे दयाचे पदरी, तोची वार करी पंढरीचा, तोची वार करी पंढरीचा. मनाची हवस आहे, डोळ्याची भूक, कानाची भूक, आजी मनाचा आनंद झाला, बाकी काहीच नाही. देव तर हृदयातच आहे, जिथं तिथं देवच आहे, फक्त हे आपल्या मनाची भूक भागायची. वारीमध्ये जेवढे चालतात प्रत्येकाला एकच आशा असते की ते विठुरायाचं दर्शन घ्यायचं, पण संतांच्या संगतीत घ्यायचं. म्हणून संतांच्या संगतीचं माऊलींबरोबर, तुकोबारायांबरोबर हे लोक न सांगताच येण्याचं कारण आहे की ते संत सुख जे आहे ते संतांच्या सानिध्यात गेल्यानंतरच अनुभवता येतं, असं अनुभवता येत नाही. वारी म्हणजे ज्ञानोबांचा विचार, तुकोबांचा आचार आणि जगण्याला आधार म्हणजे ही वारी. आणि वारीमध्ये जो चालतो, आयुष्यामध्ये ॲडजस्टमेंट कशी परिस्थिती असली तरी आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे, चढ उतार जरी आले जीवनामध्ये तरी चढ उतारामध्ये आपण कसं आदर्श जीवन जगलं पाहिजे हे वारीमध्ये शिकवलं जातं. म्हणून वर्षातले 365 दिवसापैकी 20 दिवस जर वारीला खर्च केले तर उरलेले 345 दिवस कसं जगायचं हे वारीच्या 20 दिवसात शिकवलं जातं. मी जरा वंड गावतो ती शहाणा जाऊन एकच अनुभव माझा स्वतःचा. वडिलांना मारल्यामुळे मी रुसून आलो वारीला. रुसून ज्या वारीला आलो ती वारीला लागलो. मी नीट झालो, मी काय वारीच्या बी लायकाचं नव्हतो, मी लय याडा माणूस होतो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जग सगळं तुकोबासारखं राहावं, तुकोबासारखं वागावं आणि काहीतरी या वारीतून आपल्या घरामध्ये संदेश नेऊन आपल्या पिढीला सुधारण्याचा प्रयत्न करावा. वारी सोडू नये, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. सर्वांचे संकट निवारणारा तो पांडुरंग आहे, त्याच्याकडे भेटीला जायचंय. आणि ते कसं जायचंय, नाचत जाऊ त्याच्या गावा, खेळ या सुख देईल विसावा. ह्या जन्मीने अनंत जन्मामध्ये तो आमच्या संगी आहे. बरं, काय मागणार काय ह्या वर्षी? मागणार का, आता पाऊसच नाही बघा, पहिली गोष्ट पाऊस पहिली मागणार. हा, जय हरी.
बरसाव्या सरीवर सरी चिंबा भिजा वारकरी, वारकऱ्याच्या होई बक्कळ तारंबळ दूर व्हावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी. जय हरी निर्मल वारी हरित वारी, सुखी समृद्ध करावा शेतकरी. जय हरी एकतर झाड लावूया दारी, तेव्हाच टिकेल आरोग्याची वारी, तरच टिकेल नांदेल प्रत्येकाच्या घरी आरोग्याची वारी. रामकृष्ण हरी. बरसाव्या सरीवर सरी, चला जाऊया पंढरपुरी. रामकृष्ण हरी. वारीमध्ये चालायला एवढा आनंद वाटतो मुली. माझी तुकाराम महाराजांच्या पालखीत यायचा हे पहिलाच प्रसंग आहे, पहिलंच प्रथम वर्ष आहे. पण एवढा आनंद वाटतोय की अन्नदान बी त्याच पद्धतीनं आहे, लोक सेवा बी त्याच पद्धतीने देत आहेत. डिपार्टमेंटचं बी तसं लोकल जनतेला भरपूर सहकार्य आहे, तुमचं मीडियावाल्याचं सहकार्य आहे. आणि मग आपण एक मनाला असा निश्चय केला की एवढं जर आपल्याला सहकार्य होतंय तर आपण वारी करायला काय अडचण आहे बाबा. गेल्या वर्षी मी माऊलीला गेलो ना, आणि मग माऊलीला आता मुलाला गेलो पुढे तरी वारी राहून जाईल आपली. बरेच पूर्वी जे आपले म्हणायचे की बाबा 3 वाऱ्या त्या कराव्या लागतात माऊलीच्या, पण मी माझंच खरं केलं. काय खरं केलं की बाबा 3 वाऱ्या ते करीपर्यंत आपण नाही जगलो तर मग हे राहिला म्हणलं सोळा आपला महाराजाचा. मग या वर्षी इकडे आलो आम्ही. काय नाही, आपण फक्त रामकृष्ण हरी हा मंत्र जपतो आणि वारी चालू ठेवली, म्हणजे चाललो वारी. काय मागणार तुम्ही? काय नाही, सुखी ठेवावं आपल्याला, बस एवढंच. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, 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 पंढरीची वारी आहे माझ्या घरी. मला इथल्या लोकांचा स्वभाव वगैरे आवडला. जर कोणी हरवलं तर मग ते म्हणते की ये मी तुला फोन लावून देतो असं. मी सँडल घालत होते, आई बाबा समोर गेले, भेटलेच नाही. मग माझ्यासोबत जे आलेले लोक होते त्यांनी फोन लावला. माझी आई मला खूप शोधत होती, तर मग माझ्या सोबत आलेल्या लोकांनी मला मदत केली. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीतात ते, स्वर्गातले देव देखील आनंदाने वर्षाव करतात. मग तुम्ही आम्ही सामान्य जीवाने ही वारी का करू नये? तर आपण आपला सामान्य जीव आहे आणि तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या वाटचालीच्या पाठीमागे आपण चालत गेलो ना, आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मी ऍक्च्युली अनालिस्ट जॉब करत होतो, एक मल्टीनॅशनल कंपनी आमच्याकडे, त्याचं नाव घेऊ शकत नाही ऍक्च्युली आता. तर त्या कंपनीमध्ये अनालिस्ट म्हणून एक जॉब करत होतो मी, आणि तो आता मी लास्ट टाइम सोडून दिला जानेवारी फेब्रुवारीमध्ये. त्याच्यानंतर मग आता आर्मीच्या एक्झामची प्रिपरेशन करत होतो. माझी एक्झाम होती ऍक्च्युली आजच होती, तर मी कुंजीरवाडीपर्यंत चाललो काल, आणि तिथून लिफ्ट घेऊन मग घरपर्यंत गेलो. मग आज सकाळी एक्झाम होती 7:30 वाजता. ती एक्झाम मी अपियर केली, एक्झाम दिली आर्मीची, CDSची एक्झाम होती लेफ्टनंटची, आणि ती एक्झाम चेंज करून मी माझ्या एका मित्राला कुंजीरवाडीपर्यंत परत ड्रॉप करायला लावलं, जिथपर्यंत मी काल चाललो होतो. आणि तिथून मग आता कंटिन्यू चाललोय. पण जाते मी भेटाया इटू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. वारी समाधानाची. काही नाही मागायचं पांडुरंगाला, पांडुरंग खुद देतो, काय द्यायचं तर मागायची गरज नाही. भूक लागली की देतो, खायला देतो, प्यायला देतो, झोपायला देतो, अजून काय देणार आहे? मग आपल्याला उगाच काय घ्यायचं, भूगच काय कामाचं. वारीत काय नाही, समाधानी राहे, समाधानी चित्ताची या. चित्ताचं माझं समाधान झालं, इथं चालतोय, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय वेळ. मी सुखासाठी तळमळ करतोय घरी, पण इथं मला सुख माझ्या समोर चालून येत आहे. ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी आहे, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकत्मत आहे. माझ्या अंगावरती रंगीबेरंगी कपडे आहेत, ते माझे प्रांत आहेत. प्रांत जोडला म्हणजे भारत जोडला, म्हणजेच माणूस जोडला. माणूस जोडणार ही वारी आहे. इथं कुठलाच भेद नाही, फक्त वारकरी आहे. कारण इथं आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. कारण आम्हाला इथं नाव गाव नाही, आम्ही फक्त पंढरीचे वारकरी आहोत. आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती काम, दृढांतरीचा भक्तिभाव, जन मानसात पाहतो देव.
सत्यकर्म माझी पूजा राब राबणी संसारी विठ्ठल भक्ती तरमती नर नारी विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोजन्मी सेवा घडावी ह्याची मागवतो फुलचंद विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. पंढरपूर मध्ये जाऊन नाही का मला आंघोळ करायची नदीमध्ये. हो. माझे मम्मी पप्पा एकदम घट्ट हात पकडून येते तिथं मजा येते अजून तिथं. म्हणजे कसं एकदम एकदम मस्त पाणी राहते ना पूर्ण इथपर्यंत तिथं मजा येते. जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी वारी. माणसं सांभाळणं हेच पुण्य आहे. जेवाय घालणं त्यांना सांभाळणं चांगलं हेच पुण्य आहे, दुसरं नाही आहे. या जन्मात आहेच काय तुमच्या काय शेवटी मोकळं जाणार आहे आपण काय घेऊन जाणार आहे घेऊन जाणार आहे का हे वैभव हे आपले डोळे झाकले की आपण गेलो आपलं जीवनच गेलं. दुसऱ्या जन्माला जातोय का कशाच्या जन्माला जातोय हे सांगता येईल का आपल्याला नाही. म्हणून म्हणायचं हाय हे पुण्य करून घ्या. खाऊन गुटखा आनंद मिळतो लटका कर्करोग होणं संसार होतो फटका झाला गुटखा बंदी मावा खाऊन होतो आनंदी कधी होईल कोणता रोग भोगल कर्माचा भोग खेळ नकोस कधी रे मटका संसार होईल कायमचाच फटका. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे सगळ्यांच्या हृदयात देवे पण आपल्याला कळण तिथं भाव तिथं देवे हरी हरा नाही भेद प्रत्येक देव एकच आहे. दगड जरी आपण म्हणलो देवे तरी दगड देवे. आपल्या हातात दारूची बाटली नव्हे तर आपल्या हाताला हात धरून मंदिरात नेणारा वारीला नेणारा एक तरी आपल्याला वारकरी मित्र असावा. एक याच मित्राच्या गाण्यावर एक गाणं प्रसिद्ध सादर करतो. दुःखाड बायला उंबऱ्या सारखा दुःखाड बायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र असला जवळ जर आरच्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा दुःखाड बायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र मनव्यामध्ये गारव्या सारखा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.